षटकारासाठी सन्माननीय चिराग पाटील सरांकडनं मात्र 100 रुपयाचा पारितोषिक येते। आपण बघताय आगरवाडी प्रीमियर लीग आणि आमचे दाते दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करताना चे दानशूर व्यक्तिमत्व आपण बघतायत, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी तर आपण बघतोय की खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलंय। मॅच ऑन होते। एसएम फायटर संघ पहिला चेंडू मात्र प्रथमेश ला डगआउट कडे पाठवतोय। पाटील साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाची भरीव देणगी, श्री दत्तात्रय हरिभाऊ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाची भरीव देणगी आणि आशिष सुरेश किडी सरांकडून 1000 रुपयाची भरीव देणगी। नेहमी म्हटलं जातं की स्नानाने आपलं शरीर पवित्र होतं, जप केल्याने आपलं मन पवित्र होतं, ध्यान म्हणजेच मेडिटेशन केल्याने आपलं चित्त पवित्र होतं आणि दान केल्याने आपलं धन पवित्र होतं। तर आपण बघतो या ठिकाणी एसएम फायटर संघ जर या ठिकाणी जिंकतोय तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आलंय। त्याच्यामध्ये शशिकांत पाटील साहेब, मयूर पाटील साहेब आणि विपुल पाटील साहेब प्रत्येकी 1000 रुपये, टोटली 3000 रुपये। बाईच्या संख्येत एक 3000 रुपये या ठिकाणी जमा आहेत। शशिकांतजी पाटील साहेब, मयूरजी पाटील साहेब आणि विपुल पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 टोटली 3000 रुपये मिळतील। सर एसएम फायटर संघ या ठिकाणी जिंकतोय। ओहो हो, वाडा शॉट सरळ फेकून दिलाय आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन करताना। बिग 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 सिक्सर, कम ऑन डीजे। जय जय आणि समालोचन करायची संपर्क करायचा आहे हर्ष सुहास, तिघांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचं। या आपण आपलं पारितोषिक बाकी आहे। जय मात्र कन्फर्म आपलं पारितोषिक मिळाले आपल्याला मार्किंग। त्यानंतर हर्ष, हर्ष तुम्ही या। चिराग पाटील सरांच्या माध्यमातून 100 रुपये षटकारासाठी। बघूया या ठिकाणी मात्र सुरेख षटकार बघायला मिळतोय। बॅक टू बॅक दुसरा खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम, यस नो, टेकन, विकेट इज गॉन, म्युझिक इज ऑन। असतच आहे। बघतोय हर्षसाठी मात्र महेंद्र सरांकडनं 100 रुपये, संजय सरांकडनं 200 आणि मयूर सरांकडनं 100 रुपये, टोटली 400 रुपयाचं पारितोषिक।
चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव वर्षित केली जाईल. 8 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख चेंडू या वेळेला मात्र आपण बघू शकाल. बाईच्या रूपाने एक धाव इकडे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावा बघायला मिळतील 9. एसटीचे नजरों से कुंदन 9 सेकंडला येतो. मानव हॅलो मंगेश कुर्ले नाईस बॉलर. सर्राटेदार शॉट आणि मला वाटतं लल्लानी चांगल्याच प्रकारे झेल घेतलेली आहे. आणि आपला कुंदन तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी तेरी झलक शर्फी. बघायला भेटलं असेल त्यांनी. अल्लू अर्जुन आपले जयकांत पाटील. सर्राटेदार जयकांत पाटील अल्लू अर्जुन मधले. वन्स मोर पब्लिकचं डिमांड आहे इकडे. वन्स मोर सॉन्ग रेडी ठेवलेला आहे. पुष्पाणा स्टेजवर चढूनच राहायचं. छगडी केली का पुष्पाणा चालू करायचा. स्ट्राईक वर आहेत आपले छोटेसे मंगेश कुर्ले. नाईस बॉलिंग. खूपच 40+ चे बॉलर. एक धाव आणि गणेश कारभारी यांचा नाईस कॉल. SM फायटर आपले शशिकांत पाटील आणि महेंद्र पाटील यांची चांगलीच पॉइंटला जॉन्टी रोड्स उभे आहेत. मनोहर पाटील जॉन्टी रोड्स. उंच असा शॉट पाहूया. आणि मला वाटतं अखिल गावड यांनी चांगली झेल घेतलेली आहे. मंगेश साठी एक विकेटही दिलेली आहे. और जो गर्विदा है उसको टाले तो तेरी झलक शर्फी. दहा धावा. दुसरी ओव्हर. आतापर्यंत 10 धावा.
सॉरी सोयरे चेंडू 12 धावा अजित. आणि चेंडू मात्र सरळ जातोय षटकार. गणेश कारभारी यांचं स्वागत करतोय मिस्टर मानव चौकारानं. एका बाजूने खूप मोठा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे, अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेली आहेत असं आपण गणेश कारभारी बघतोय. दुसऱ्या बाजूने मात्र युवा खेळाडू मानव मात्र दाखवून देतोय की माझ्या रडार मध्ये चेंडू आला, मी त्याला फेकून देईन. या वेळेला लॉफ्ट केलाय चेंडू आणि इथे काय घडलंय, येतोय षटकार. यस दिस मानव साठी. मानव मात्र गणेशच्या अगेन्स्ट आपल्या बॅटचं ब्लेड ओपन करताना चौकार आणि षटकाराची आत्तषबाजी बघायला मिळते. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. गणेश मात्र कमबॅकिंग साठी ओळखला जातोय, अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि पुढचा चेंडू आपण बघूया. अतिशय सुरेख. आणि या टोटली 3 चेंडू मध्ये जर 6 धावापेक्षा कमी धावा दिल्या तर विपुल पाटील सरांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि शशिकांत पाटील सरांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. टोटली 1000 रुपये आहे. 3 चेंडू मध्ये जर 6 धावा. वेळेला बघूया, डॉट बॉल आलाय. आता मात्र गणेश कारभारी आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. षटकार चौकार आल्यानंतर सूर्य कमबॅकिंग, ह्याला म्हणतात संघर्ष, ह्याला म्हणतात सूरज, ह्याला म्हणतात हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. मात्र लॉफ्ट केला आणि चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र येतोय चौकार. आता डॉट चेंडू केला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघूया शशिकांतजी पाटील साहेब आणि विपुल पाटील सरांकडनं. आणि आलाय चेंडू डॉट. आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉल आला आहे. जाऊया आपण डीसे कडे. आणि धावा बघायला मिळत स्कोर कार्ड वर 33 रन्स. कम ऑन डीजे.
33 ऑन द बोर्ड. 33वा धावफलकावर अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज मिस्टर प्रथमेश आणि त्यांच्या समोर असेल फलंदाज सत्यम. आणि युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट सुरेखरित्या होतोय आणि त्यासाठी विपुल पाटील कडनं 500 रुपयाचा पारितोषिक येतोय. बघूया पुढचा चेंडू. सत्यम. ओहो गणेश इथे मात्र हर्षल पाटील साठी प्रत्येक विकेट साठी मात्र हर्षल पाटील कडून प्रथमेश कावड साठी प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे मात्र आपण बघू शकाल श्रीमार्ट श्री महेश कुडू सरांच्या माध्यमातून मंडळासाठी 1500 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. धन्यवाद सरजी, खूप खूप धन्यवाद. आपलं बल्लाप सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलाय ऑन ड्राईव्हच्या रूपानं. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. तर आपण बघतो या ठिकाणी मानव आहे ऑन स्ट्राईकला एक आक्रमक फलंदाज ज्याने खूप सुरेख फलंदाजी केलंय तोच मानव. या वेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला एक्झिक्यूट करतोय. वैयक्तिक 25 धावांवरती खेळतोय. एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. धावा बघायला मिळतंय स्कोर कार्ड वर 35. बघूया पुढचा चेंडू. मानव ऑन स्ट्राईक वर वळला पुनश जाईल डिक्लेअर झोन मध्ये लेग बायच्या रूपानं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलंय 36 वर. 36 धावा धावफलकावर आणि अंतिम दोन चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू मिडॉनला मात्र ट्रॅव्हल केलाय. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण वेगानं मात्र नॉन सायकिटचा फलंदाज देतोय. तद्वर मात्र 2 धावा परिपूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 38 ऑन द बोर्ड. गणेश कारभारी मात्र त्यांना सांगतायत की फिल्डिंग एक धाव वाचवणं गरजेचं आहे. जसं म्हटलं जातं ना की इलेक्शन मध्ये एक वोट, आपल्या परीक्षेमध्ये एक गुण आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये एक धाव महत्वपूर्ण असते. बघूया अंतिम चेंडू. मयूर पाटील सरांकडनं विकेट जर या चेंडूवरती घेतायत. प्रथमेश साठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. या ठिकाणी एटीएम मात्र ओपन केले मयूर पाटील याने आणि हर्षल पाटील सरांकडनं 200 रुपये प्रथमेश साठी ऑपॉर्च्युनिटी. मात्र आपण बघू शकाल या ठिकाणी विकेटचं पतन होताना.
कडक मंगलसाठी 100 100 रुपयाचा पारितोषिक आहे, घेऊन जायचं आहे. बॉल घेऊन जायचंय आणि या ठिकाणी जर SM फायटर संघ जिंकतोय पुनश्च मी अनाउन्समेंट करेन 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. शशिकांतजी पाटील साहेब 1000 रुपये, मयूरजी पाटील साहेब 1000 रुपये आणि विपुल पाटील सरांकडनं 1000 रुपये, टोटली 3000 रुपये. आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते विकी पाटील सरांकडनं. चला ओपनिंग पेर. धवल करंजीकर सरांकडनं 100 रुपये, टोटली 300 रुपये असतील एका विकेटसाठी आणि 39 धावांचं टार्गेट आहे. चला लवकर कडक मंगल यांचं आगमन झालंय. चला आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये. 39 धावांचं लक्ष समोर आहे आणि सायकल आपण बघतोय फलंदाज गौरव मात्र यावेळेला लॉफ्ट करते चेंडूला आणि छेल मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झालाय. गौरव यांची खेळी संपुष्टात. करण्याचा प्रयत्न मिसटाईम झाला आणि इथे मात्र गौरव यांची खेळीला पूर्णविराम लागलाय. भावेश गावड सरांकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक प्रथमेशसाठी.
बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र वेगवान चेंडू बघायला मिळतोय. टिकलर झोन मध्ये केलाय बाईच्या रूपानं. एक धाव इथे ऍड केली जाईल. सिंगल रन्स ऑन द मार्क. स्कोर कार्ड 39 धावा आहेत आणि इथे मात्र गोलंदाज चांगली कामगिरी करतोय मिस्टर आशू. शॉर्ट बॉल होता यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कड्याचं पतन होताना दुसरा विकेट येतोय तंबूच्या आसऱ्याला. आणि धवल करंजीकर सरांकडनं 100 रुपये टोटली 300 रुपये आहेत प्रत्येक विकेट साठी. आणि इथे मात्र आशू सुरेख कामगिरी करताना दिसतोय. 39 धावा वाचवण्यासाठी डिसिप्लिन हवा. विकेट घेणं गरजेचं आहे. थोडासा प्रेशर मात्र वाढवायचा आहे आणि तो वाढवण्याचं काम करतोय या ठिकाणी मात्र आशू. हर्षल पाटील सरांकडनं आगळं वेगळं पारितोषिक येते. जर बॅटला बॉल टच झाला तर मात्र प्रथमेशला 300 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण पारितोषिक बघतोय. इथे मात्र डॉट बॉल आलाय. इथे संधी मात्र हुकली गेली आहे. जातोय आपण टॉस कडे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करायचा आहे. आता टॉस होईल तो आरोही बनाम आई एकविरा स्पोर्ट्स या टॉस साठी आपण आईस एकविरा स्पोर्ट्स बनाम आरोही स्टार असा मॅच खेळला जाईल. 39 धावा बनवताना मात्र थोडीशी ताकद लावायला लागते इथे SM फायटर संघाला. अतिशय सुरेख चेंडू मात्र इनफिल्डच्या वरनं लॉंग आपला ट्रॅव्हल केलाय. मंगेश मात्र नॉन स्ट्राइक कडे पोहोचेल. तद्वर मात्र 2 धावा परिपूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगानं 3 धावा सुद्धा परिपूर्ण करतोय प्रथमेश. 3 धावा धावफलकावर. चला टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आरोही बनाम आई एकविरा स्पोर्ट्स या दोन्ही संघांना एक टॉस साठी यायचं आहे टॉस बॉक्स कडे. सन्माननीय सुरेश यशवंत किणी सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. अतिशय सुरेख कट शॉट इनटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र कव्हर पॉइंटला जातोय. मंगेश नावाचा ब्रँडेड चौकार. यस टू से किणी सरांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील 9वा सामना आपल्या समोर येतोय. आरोही विस्तार बनाम एकविरा स्पोर्ट्स. तिथे मात्र टॉस बॉक्स मध्ये आपण बघतोय फोटो सेशन आणि इथे मात्र मंगेश कमालीची फलंदाजी करतोय. आपले आक्रमक शॉट दाखवताना आपल्या SM संघाला एका सुस्थितीमध्ये घेऊन जातोय. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. धावा मात्र बघायला मिळत आहेत 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू आणि 31 धावांचं इक्वेशन आहे. आणि इथे मात्र गोलंदाजाला आमंत्रित केलंय अक्षयला. बघूया अक्षय आलाय. एका बाजूने प्रथमेश आहे दुसऱ्या बाजूने मंगेश. 18 चेंडू 31 धावांची म्हणजेच 10.33 च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. 18 बॉल रिमेनिंग अँड 31 रन रिक्वायर्ड टू विन. सुरेख बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अक्षय या वेळेला मात्र प्रथमेश चेंडूला विरकावून देतोय सरळ. कॅमेरामॅनला अभिवादन करताना चेंडू जातोय. स्टँड अँड डिलिव्हर. कम ऑन डिझे.
आणि फ्लाय होताना 14 वर जाऊन पोहोचलंय. बघूया पुढचा चेंडू 14 धावा झाल्यात. प्रथमेश सुरेख फलंदाजी करताना दिसतोय. इथे मात्र शॉर्ट बॉल. पुनश्च रिप्ले बघतो की काय असं वाटते आणि याही वेळेला मात्र चेंडू सरळ जातो. स्टँड अँड डिलिव्हर. दूध जले दुपार पाटील सरांकडनं आकर्षक ट्रॉफी आहे आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज. धावा मात्र बघायला मिळत आहे तिथे आणि या वेळेला सुद्धा चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एक कव्हरला प्रथमेशची खेळी संपुष्टात. कमॉन डिझे. धावा झाल्यात धावफळकावरती 20. 19 अजूनही बनवायचे आहेत आणि येणारे चेंडू आहे टोटली जर आपण बघितले तर 15 चेंडू आणि 19 बनवायचे आहेत. गणेश कारभारी एक लेजंड खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. अनुभवाचा भंडार जय यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. गणेशची कारभारी सरांसाठी 15 चेंडू आणि 19 धावांचं इक्वेशन आहे. मॅच अजूनही बनू शकते जर विकेट आले. बघूया SM फायटर संघाला 15 चेंडू मध्ये 19 धावा बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सुरेख गोलंदाजी ओवी फायटर्स कडनं बघायला मिळते. अक्षय आला गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू हाताळलेले आहेत. बघूया चौथा चेंडू पुनश्च अक्षय ऑन बॉलिंग मार्क. या वेळेला गती परिवर्तन फिंगर रोल केले होते. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम मुकाबला. सुपर कशमकश. चांगले टफ फाईट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पुनश्च या वेळेला ऑफ स्पिन हाताळतोय मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू असेल आणि एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. सुपर अप्रतिम गोलंदाजी. व्हेरिएशन आहे. वैविध्यपूर्ण चेंडू हाताळतोय. चेंडू वरती मात्र फिंगर रोल करतोय आणि पडल्यानंतर थोडीशी चेंडू मात्र काटा बदलताना दिसत आहेत. क्लास 1 गोलंदाजी. 21 धावा झाल्यात. अजूनही 18 धावा बनवायच्यात. सामना अजूनही दुहेरी वळणावरती उभा आहे. आशा आणि अपेक्षेचं ओझं असेल प्रत्येक संघाच्या खेळाडूच्या खांद्यावर. बघूया अक्षय क्लास गोलंदाजी हाताळतोय. शॉर्ट बॉल होता वेळेला मात्र गली रिझनला जाईल चेंडू. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 22. येणारे चेंडू आहेत ते 12. धावा बनवायचे ते 17. यस डिझे. फील्ड अरेंज करा प्लीज. हॅलो. 12 चेंडू आणि 70 धावांची गरज आणि आमच्या सोबत मनीष गावड जोडले जात आहेत. काय म्हणशील मनीष या सामन्याबद्दल? कारभारी सर यांनी जर एक 6 मारला तर जय पाटील यांच्याकडून 200 प्रत्येक षटकाराला 200 रुपये. कारभारी सर यांनी जर एक 6 मारला तर बाबू अकरा यांच्याकडून एक गावठी कोंबडा आणि जय पाटील यांच्याकडून प्रत्येक 6 ला 200 कारभारी सरांसाठी. बघूया जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुंदन इथे मात्र सुरेखरित्या चेंडूला एक्झिक्यूट केलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 वर. 11 चेंडू आणि 16 धावा असं इक्वेशन आहे.
बघूया सुरेख मॅच. मंगेश ऑन स्ट्राईकला एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. कुंदन गोलंदाजी मार्कवर. वेळला मात्र पॉइंटला खेळला चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय 24 धावा धावफलकावर. अजूनही 15 धावांची गरज. येणारे चेंडू आहेत ते 10. मॅच अजूनही कोणाच्याही दिशेने जाऊ शकते. कॉन्सन्ट्रेशन ज्याच्याकडे आहे, एकाग्रता ज्याच्याकडे आहे, गुणवत्ता जो दाखवेल, टीमवर्क जो चांगल्या पद्धतीने पुढे नेईल, तो मात्र विजयश्री खेचून आणेल. 10 चेंडू आणि 15 धावा असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर कुंदन गोलंदाजी मार्कवर, तर सामोरे जाईल एक हार्ड हिटर फलंदाज मंगेश कुर्ले. वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. सुपर मॅच. थोडस टेंशन मध्ये येतो या ठिकाणी एसएम फाइटर. कहते ना कि सुंदरता ना हो पर सादगी होनी चाहिए, खुशबू ना हो पर महक होनी चाहिए, बात ना हो पर मुलाकात होनी चाहिए. यूं तो उलझे हैं सभी अपने उलझनों में, मगर उस उलझन को सुलझाने की कोशिश होनी चाहिए. बॅक टू बॅक डॉट आलाय पुनश्च. आणि आता मात्र आपण बघू शकाल येणारे चेंडू आहेत ते 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 15. 8 चेंडू आणि 15 धावा. व्हॉट अ मॅच. सुपर. बघूया मंगेश. 2 बॉल डॉट गेल्यात, परंतु क्षमता या फलंदाजाची चेंडूला बाहेर फेकण्याची. कुंदन खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि यावेळेला टॅप केलाय. इनटू द गॅप मध्ये आहे, मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. 1 धाव मिळेल. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण. आता मात्र 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रोमहर्षक स्थिती, सामन्यामध्ये कुतूहल, सामन्यामध्ये रोमांच वाढताना दिसत आहे. 7 चेंडू आणि 13 धावा हवे आहेत एसएम फायटर संघाला. आणि आपण बघतोय मंगेश ऑन स्ट्राइक. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. इथे मात्र लॉफ्ट केलाय आणि चेंडू जातोय सरळ. बिग 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 सिक्स. धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आणि जसं आपण अनाउन्समेंट केलं होतं की एसएम फायटर संघ तर या ठिकाणी जिंकतोय. शशिकांत पाटील सरांकडनं 1000 रुपये, विपुल पाटील सरांकडनं 1000 रुपये, मयूर पाटील यांच्याकडनं 1000 रुपये, टोटली 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलंय. एसएम फायटर संघ तर जिंकतोय. आपण बघू शकाल. सहा चेंडू आणि 7 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज मानव. 6 चेंडू 7 धावा. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. बघूया मानव. यावेळेला डॉट बॉल आलाय. तुम्ही बघू शकाल ज्या वेळेला मात्र मानव फलंदाजीला आला होता त्यावेळेला मात्र गणेश कारभारी गोलंदाजी करत होता. आता गणेश कारभारी फलंदाजी करतोय आणि मानव आलाय गोलंदाजीला. इथे मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. कारभारी सरांवर आहे पूर्ण मॅच. सिंगल दिली तरच मॅच येऊ शकते. हा नशीब डोकं चालवलं. इथे मात्र 1 धाव घेतलंय. 4 चेंडू आणि आता 6 धावा बनवायच्या आहेत. एक मोठा शॉट सामना फिनिश करेल आणि 1 विकेट या ठिकाणी
ओवी फायटर संघाला मॅच मध्ये घेऊन येईल. आता मात्र जिंकणं आणि हारणं याच्यामध्ये उभा आहे तो मंगेश कुर्ले. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. संघर्ष खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातोय. बघूया ते मात्र सुरेखीत चेंडूला एक्झिक्यूट केलाय. पॉइंटच्या वरनं येतोय. बिग 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 सिक्सर आणि 3000 रुपयाचं पारितोषिक मयूर पाटील कडनं. विपुल पाटील सरांकडनं 1000 रुपये, 3000 रुपये पार्टी केली आहे.